बीडमधील विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाची घटना काळिंबा फासणारी असून या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस अधीक्षकांना देखील बोललो। याच प्रकरणात आमदार धनंजय मुंडे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप केले आहेत, परंतु आरोप करणे सोपे आहे, ते सिद्ध होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली आहे। विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात असलेल्या आरोपींचा आमदार संदीप क्षीरसागर यांच्याशी संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला। त्यानंतर आता बीडमधील राजकारण तापले असून आमदार मुंडे यांनी केलेले आरोप खासदार बजरंग सोनवणे यांनी फेटाळून लावत सरकार तुमचे आहे, तुम्ही चौकशी लावा, आरोप सिद्ध झाले तर आम्ही तुमच्या मताशी सहमत आहोत, असे देखील खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटले आहे। या घटनेचा कसा निषेध करताय, काय प्रतिक्रिया? बघा, ही घटना जी आहे ती मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे। हा कुणी जरी व्यक्ती असला तरी त्या व्यक्तीला नियमाप्रमाणे जी त्याच्यावर कारवाई आहे ती कारवाई झाली पाहिजे, असं मी SP साहेबांना पण बोललेलो आहे। आणि मी जी घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मीडियासमोर येऊन बोललो आणि काही जण लोक म्हणतात की याच्यावर एकही राजकीय पुढारी बोलला नाही। आता त्यांचं दुर्भाग्य आमचं की त्यांना ते बघायलाच वेळ नाही, कारण मी दुसऱ्याच दिवशी बोललो आहे। त्याच्यामुळे मी बोलताना असं काही कुठल्या एका ह्याच्यावर जात नाही। त्यांच्या मनात जी काही गोष्टी असतात त्याच्या मनाप्रमाणे आम्ही वागत नाहीत। आम्हाला जी खासदार म्हणून जी काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम करायचं मी काम करतो। जिथं अन्याय आहे तिथं बजरंग सोनवणे आहे। बिनबुडाचे आरोप करणं हे सर्वांना सोपं आहे। आरोप करताना कुठंतरी त्याला पुरावा लागेल आणि जर कोणी त्याच्यात समजा दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही कुठं ना काय म्हणतो, SIT लावू द्या, नाही त्यांनी काय तपासायची ती तपासणी करावी, केलीच पाहिजे, त्याच्यावर नाही। त्या ज्या मुलीवर अत्याचार झाला आहे, अन्याय झाला आहे, त्या आमच्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत बजरंग सोनवणे खासदार म्हणून आहे। त्याच्यामुळे बाकी दुसऱ्या काही उचापात्या न करता बजरंग सोनवणेचं एकच मत आहे की त्या भगिनीला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी जी दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नाही, बहिणीची प्रतिक्रिया नाही मला दिसली, पण भावाची नक्कीच बघितली। पण त्याचे 150 दिवस का ग बसला होता? तुम्हाला सांगितलं की शारीरिक आम्हाला व्यथा आहेत, मग आता नेमकं कायशामुळे ग बसली होती माहीत नाही, म्हणजे ते त्यांची त्यांनाच माहिती। आणि त्यांनी काहीतरी सांगितलं की ह्यात कुणाला न्याय मिळविण्यासाठी का कुणाचा राजीनामा घेण्यासाठी। मग आम्ही राजीनामा घ्या एवढे जर मोठे असलो तर चांगले, आणि काय मुख्यमंत्र्याचा मागतो आम्ही, ते राजीनामा देणार का? तुम्ही चुका कराल, तुम्ही काहीतरी लोकांवर अन्याय कराल आणि तिथं म्हणणार की आमचा राजीनामा, मग ठीक आहे, बरं झालं, आमच्यामुळे तुमचा राजीनामा झाला असेल तर तुमचं धन्यवाद। या सगळ्या ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ जालन्यात ख्रिश्चन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजाचे लोक सहभागी झाले होते। शहरातील महात्मा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोर्चेकरांनी पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला। काही दिवसांपूर्वी पडळकर यांनी सांगलीतील ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मगुरूंचा कोणताही संबंध नसताना ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि हातपाय तोडण्याची धमकी देत बक्षीस देण्याची भाषा केल्याने पडळकर यांची आमदारकी मुख्यमंत्र्यांनी रद्द करावी अशी मागणी या मोर्चात सहभागी झालेल्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी केली आहे। मागील काही दिवसांमध्ये सांगली या ठिकाणी ऋतुजाताई राजगे यांच्या आत्महत्येशी ख्रिश्चन धर्मीयांचा किंवा धर्मगुरूंचा कुठलाही संबंध नसताना सांगलीचे स्वीकृत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना मारण्याची आणि बक्षिसाची जी भाषा केली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण जालन्यातील सकल ख्रिस्ती समाज आज या शांततेच्या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। गांधी चमन या ठिकाणावरून या मोर्चास प्रारंभ होईल। माननीय आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या मोर्चाची सुरुवात होईल, कारण ज्या बाबासाहेबांनी या देशाला आणि प्रत्येक जाती धर्माला जे संविधान दिलं त्या संविधानाच्या अधीन राहून ख्रिश्चन समाज आपले सेवा कार्य किंवा आपलं कर्तव्य करत आहे, परंतु संविधानाचं उल्लंघन करून गोपीचंद पडळकर त्यांनी केलेले जे वक्तव्य आहे त्यामुळे ख्रिश्चन धर्मगुरूमध्ये एक प्रकारची दहशत निर्माण झालेली आहे आणि त्यांच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता झालेली आहे। त्याच्या निषेधार्थ आज सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला आहे। म्हणून
आमची माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की तो आपला आमदार आहे, आपल्या पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्याचा अधिकार आपल्यामध्ये आहे, म्हणून त्यांची आमदारकी आपण रद्द करावी आणि कायद्याप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी सकल ख्रिश्चन समाजाची मागणी आहे। माझं नाव रेव्हरंड दिलीप याकोब भालेराव, मी ख्रिश्चन धर्मगुरू आहे। भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांना एका कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना जगाचा पोशिंदा शेतकरी बांधव व त्यांच्या कुटुंबियाविषयी अगदी खालच्या दर्जाचे बोलून या देशातील शेतकरी बांधवांचा अवमान केला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले। मात्र बबनराव लोणीकर यांनी तात्काळ निलंबित करावे अशी देखील मागणी करण्यात आली। भाजपाचे आमदार बबनजी लोणीकर या मूर्ख आमदारांनी शेतकऱ्यांबद्दल अगदी खालच्या दर्जाचे बोलून संपूर्ण शेतकरी बांधवांची म्हणजे अवमान केलेला आहे संपूर्ण शेतकरी बांधवांचा। त्याच्या निषेधार्थ त्याला निलंबित करावं व त्याचा निषेध करण्याकरता या ठिकाणी खामगाव विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व काँग्रेसजन या ठिकाणी आलेलो आहोत। शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जल्लोष करण्यात आला। फटाके फोडत, पेढे वाटत, ढोल ताशांच्या गजरात, फुगड्या खेळत हा जल्लोष साजरा करण्यात आला। मी काल एक ट्विट केलं होतं, झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना माझ्या माय मराठीच्या चरणी, आणि आत्तापर्यंत होतं दिल्लीचंही तख्त राखितो मात्र दिल्लीचंही तख्त झुकवितो महाराष्ट्र माझा। या उक्तीप्रमाणे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी हाक दिली आणि महाराष्ट्रातले सर्व मराठी प्रेमी संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, हे सर्व एकवटले आणि त्याचाच धसका घेऊन आज राज्य सरकार यांनी माघार घेतलेली आपल्याला दिसतंय। या महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि मराठी माणसाच्या ताकदीचा काय परिणाम असतो हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या नंतर महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने आणि माजलेल्या सत्ताधाऱ्यांनी अनुभवलेला आहे। नरेंद्र जाधवांची समिती जरी नेमलेली असली तरी सुद्धा परत हा प्रयत्न झाला तर अशाच पद्धतीची एकजूट महाराष्ट्र आणि मराठी माणूस नक्की दाखवेल। सन्माननीय राजसाहेबांचे आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचे मी मनापासून अभिनंदन आणि कौतुक करतो। अकोल्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती व एकता संघ नियमित शासन सेवेत समायोजन व बदली धोरण, वेतनवाढ, आरोग्य व अपघात विमा आणि 10 वर्षांवरील कर्मचाऱ्यांचे समायोजन करा या अशा विविध मागण्यांकरिता NHMच्या कर्मचाऱ्यांनी लक्षवेधी आंदोलन सुरू केले। आज दिनांक 30 जून 2025 रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी अकोला तसेच महाराष्ट्र एकत्रीकरण समिती यांच्या वतीने आम्ही एक लक्षवेधी आंदोलन केलं आहे। यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या आहेत की शासनानं 14 मार्च 2024 रोजी जो समायोजनाचा GR काढला होता त्याची अद्याप पूर्ण प्रक्रिया अजूनही शासनाने पूर्ण केलं नाही। केवळ ड्रायव्हर आणि क्लास 4 यांच्या समायोजनाच्या यादी प्रसिद्ध केल्या आणि त्यांची सिलेक्शन केलेलं आहे, पण अन्य जे कॅडर आहेत यांची समायोजनाची प्रक्रिया अजूनही प्रलंबित आहे। तेव्हा ती शासनाने आम्हाला त्याचा कार्यक्रम लेखी स्वरूपामध्ये द्यावा। तसेच इतर जे कंत्राटी कर्मचारी 10 वर्षाच्या खाली आहेत त्यांना समान काम, समान वेतन व अन्य मागण्या ताबडतोब शासनाने पूर्ण कराव्या ही विनंती आहे। त्यासाठी आम्ही एक लक्षवेधी आंदोलन सुरू केलेलं आहे। विशेष म्हणजे सर्व कंत्राटी कर्मचारी महाराष्ट्र यांचा एक तांत्रिक खंड आहे, त्याचं औचित्य साधून आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी अकोला तसेच माननीय CO मॅडम यांना सुद्धा आम्ही एक संघटनेच्या वतीने निवेदन दिले आहे। डोंबिवली येथे अपूर्ण असलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाच्या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येऊन आंदोलन केले असून या आंदोलनादरम्यान पुलावर प्रतिकारात्मक विमाने उडवली असून हे अनोखे आंदोलन करीत सत्ताधिकाऱ्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे। दिनांक 21 रोजी सन्माननीय आमचे नेते आमदार माजी आमदार राजूदादा पाटलांनी एक ट्विट केलेलं होतं की वर्षानुवर्ष लखवलेला
ठाकुर्ली ओव्हरब्रिज जो 90 फीटला जातो तो कधी सुरू होणार, या 8 दिवसामध्ये जर त्याचं काम सुरू झालं नाही तर 30 तारखेला आंदोलन करण्यात येईल या ब्रिजबद्दल. आणि या ब्रिजबद्दल साधारण आम्ही 2022-21 सालीसुद्धा आंदोलन केलेलं होतं. त्या संदर्भात आमच्यावर बरेच या सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर त्याच्यावर केसेस पण दाखल केलेल्या होत्या. परंतु सत्ताधारी एवढ्या आणि प्रशासन एवढ्या गेंडऱ्याच्या कातडीचे झालेले आहेत की शाळकरी मुलांचं, ज्येष्ठ नागरिकांचं आणि महिलांचे जे हाल होतात या ठाकुर्ली ओव्हरब्रिजला, हे यांना कसं डोळ्यांनी पाहावतं हे कळत नाही. त्यासाठी हा आमचा आंदोलन आहे. यापुढची भूमिका काय? हा आंदोलन आमचा आता यानंतर उग्रच होत राहील. कारण खऱ्या अर्थाने नागरिकांच्या हिताचं जे काम हे टाकून जोपर्यंत नागरिकांना त्रास कसा होत नाही, नागरिकांना जास्तीत जास्त त्रास करून त्याची क्रेडिटी तयार करायची, त्याला महत्त्व तयार करायचं आणि त्यानंतर एखादा काम सुरुवात करायचं आणि तो वर्षानुवर्ष लढवायचं, हे सत्ताधाऱ्यांना आता ते जमलेलं आहे. पण नागरिकांनी आता याचा पुढे विचार करतील या गोष्टीचा की परत या लोकांना टिकवायचं ते. आपण जे आज वेशभूषा केली होती, काय साहित्य आणलं होतं, ते काय उडवलं, ते काय संकल्पना होती? बरोबर आहे. कारण 2016 साली जर याला मंजुरी मिळाली होती बांधकामाला, 2022 साली याला पूर्ण करायची जबाबदारी होती. 42 कोटी 60 लाखाचा हा टेंडर काढलेला होता आणि तो त्याला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला 24 लाख देऊन त्याला कम्प्लेशन 24 करोड देऊन त्याला कम्प्लेशन देऊन मोकळे होता. आणि आता तिची जी कॉस्ट काय आहे, म्हणजे हा सर्व बर्डन तुम्ही नागरिकांवर वाढवत चाललेला. आता जर पुन्हा याचा जर समजा DSR काढून जर काम नवीन सुरुवात केली तर याची कॉस्ट होईल का? आता पुन्हा उरलेल्या 20 करोडमध्ये हा काम पूर्ण होईल का? मग ही जबाबदारी कुणाची आहे? कारण तुम्ही वर्षानुवर्ष एक प्रोजेक्ट राबवायचं, इलेक्शन आला की तो प्रोजेक्टचे नारळ फोडायचं आणि पुढच्या इलेक्शनला तो कामाला परत सुरुवात करायची आणि तिसऱ्या इलेक्शनला त्याला पूर्णत्वाला न्यायला फित कापायला यायची. तुम्ही एक साधी गोष्ट बघा, जेव्हा हे गर्ड टाकायला आलेले तेव्हा श्रेय घ्यायला सगळे आले. मग आता पूर्ण होत नाही, त्यासाठी जबाबदारी कुणाची येईल? आज जी संकल्पना केली होती ती नेमकी काय होती? संकल्पना म्हणजे याला कुठलं रॉकेट सायन्स लागतंय की तो डोंबिवलीतला हा अत्यंत महत्त्वाचा ब्रिज, म्हणजे याच्यावर आता मानकोली ब्रिजवरनं येणारी ट्रॅफिकसुद्धा कल्याणला जाणारी याच्यावर सगळं लोड आलेला आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये हा ब्रिज पूर्ण होत नाही. म्हणजे प्रशासन निव्वळ खोटं बोलतं आहे. म्हणजे तुम्ही 21 तारखेला सन्माननीय माजी आमदार राजूदादांनी जेव्हा पत्र लिहिलं, त्यानंतर घाईघाईनी 24 तारखेला प्रशासनाला MMRDला पत्र लिहितात की आम्ही सर्व बाधितांना हे केलं. खोटं बोलतं निव्वळ. कारण या ठिकाणचे 28 नागरिक अजून त्यांचा निर्णयच लागलेला नाही आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये कार्यरत असणारे कर्मचारी अद्याप सेवेत कायम झाले नाहीत, तर दुसरीकडे या कर्मचाऱ्यांचे वेतन देखील नियमित मिळत नसल्याचा आरोप होत आहे. समान काम व समान वेतन मिळावे, कर्मचाऱ्यांना विमा कवच मिळावे, 14 मार्च 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी आज वर्ध्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे कर्मचारी एकत्र आले आहेत. विविध घोषणा देत मागणी रेटून धरण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास पुढील पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला असून मोठ्या संख्येत कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी निवेदन देऊन आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. आज 30 जून सरकारने जे काही 14 मार्च 2024ला जो काही शासन आदेश काढला, त्या शासनादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी. आणि सरकारने जे त्या आदेशामध्ये सांगितलेलं आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानमधल्या कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी ज्यांना 10 वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना शासन सेवेमध्ये त्यांच्या शैक्षणिक पातळीवर सामावून घेऊन अशा पद्धतीची या ठिकाणी शासन निर्णय घेतल्यानंतर आता 1.5 वर्ष पूर्ण होत चाललेलं आहे. लोकांना अजून आदेश दिलेला नाही. लोक रिटायरमेंट व्हायला लागलेले आहेत आणि सरकार या ठिकाणी 12/12/12ला माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस आणि आताचे मुख्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्यांनी आमच्या मोर्चा नेतृत्व केलं होतं आणि सांगितलं होतं की आम्ही सत्तेवर आल्यानंतर फक्त चाय पाजून तुम्हाला आदेश देऊ. परंतु माननीय मुख्यमंत्री हे 2014ला सत्तेवर आले, तरी पण तेव्हा त्यांनी कुठलेही आदेश दिले नाहीत. आणि आता 1.5 वर्ष होऊन देखील या शासन निर्णय निघाल्यानंतरही सरकार काही करत नाही आहे. याची एक आज लक्षवेध करण्यासाठी, सरकारला आठवण करून देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सर्व जिल्हा कचेरीच्या समोर निदर्शने करून मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री आणि प्रशासनाला या ठिकाणी निवेदन देण्याचं काम आज या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी, कंत्राटी कर्मचारी संघटनांची एकत्रीकरण समितीच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करीत आहोत.
खोपोली नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन या कार्यक्रमाअंतर्गत टप्पा 2 मध्ये एकूण 5000 वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात आला आहे। याचे औचित्य साधत खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉक्टर पंकज पाटील यांच्या विशेष उपस्थितीमध्ये विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली आहे। वृक्ष लागवड कार्यक्रमाप्रसंगी खोपोली नगर परिषदेचे विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नगर परिषद शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते। सध्या आपल्याला माहिती की ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणामध्ये असंतुलन निर्माण झालेले आहे। याबाबत केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या वेगवेगळी मार्गदर्शक सूचना प्राप्त आहे, ज्यामध्ये वृक्षांची लागवड करणं मोठ्या प्रमाणात हा एक चांगला मार्ग आहे की जेणेकरून आपण ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्यांवर मात करू शकतो। स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा याच्यामध्ये नगर परिषदेने चांगली कामगिरी केली आहे। नुकतंच माझी वसुंधरामध्ये आपल्याला 50 लाख रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे। तर त्याच मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा चांगल्या अर्थाने काम करण्याचा हेतू ठेवून आज सुमारे 5000 वृक्ष लागवडीचा आपण संकल्प केलेला आहे आणि 5000 वृक्ष लागवडीचं काम आपण आज त्याचा शुभारंभ केलेला आहे। आणि निश्चितच हा परिसर ऑलरेडी आता ग्रीन आहे, तो अतिशय ग्रीनर झाल्याशिवाय राहणार नाही। तसेच मागे आपण पाहताय डोंगराचा भाग आहे, तो थोडा अनस्टेबल होऊ शकतो, म्हणून तिथं आपण देशी वृक्ष जसं पिंपळ असेल, वड असेल त्यांच्या मुळात खोलवर जाऊन तो भाग स्टेबल ठेवण्यासाठी मदत करतील। आणि या प्रकारे आपण देशी वृक्ष जास्तीत जास्त लावण्याचा संकल्प केलेला आहे। आणि काही नागरिकांना लागलं तर आपण त्यांना देशी वृक्षांची मागणी केली तर नगर परिषदेतर्फे ते सुद्धा देण्याचा मानस आहे। शेगावचा राणा संत गजानन महाराजांची पालखी 2 दिवस सोलापूर मुक्कामी आहे। शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 850 किलोमीटरचा प्रवास हे वारकरी पायी करत आहेत। या वारकऱ्यांसाठी मागच्या 25 वर्षापासून सोलापुरात नाभिक, परीट आणि चर्मकार समाज मोफत दाढी, कटिंग, इस्त्री आणि बूट चप्पल पॉलिशची सेवा देत आहे। जवळपास 400 सेवेकरी आज कामाला सुट्टी देऊन वारकऱ्यांसाठी दिवसभर सोलापुरातील उपलब्ध मंगल कार्यालय परिसरात ही सेवा देत आहेत। या सेवेचा वारकरीही मोठ्या संख्येने लाभ घेताना दिसत आहेत। मी अभय कुमार कांती, संत सेना नाभिक दुकानदार संघटनेचा अध्यक्ष। 2004 पासून ही सेवा सुरुवात केली। ही सुरुवात संजय कुमार कांती व पांडुरंग चौधरी सर या दोघांनी एका लिंबाच्या झाडाखाली बसून या वारकऱ्यांची सेवा सुरुवात केली। ही सेवा सुरू करण्याचा उद्देश एकच की नाभिक समाजाचा आराध्य दैवत ही संत सेना महाराज हे उत्तर प्रदेश मधील माधवगड येथे होते। त्यांनी वारकऱ्याची एक संत होते, ते पंढरपूरची वारी करायला ते महाराष्ट्रात यायचे आणि घेताना त्यांनी वारकऱ्यांची आपली सेवा द्यायची। ही सेवा आपल्या समाजाने का न देऊ नये म्हणून आम्ही 2004 पासून ही सेवा देण्याचं काम सुरुवात केली। गेले 25 वर्ष ही सेवा आम्ही देतो। दिंडीतील 600 ते 700 वारकरी, या सर्व वारकऱ्यांची मोफत दाढी कटिंग व त्यांचे पायाची मॉलिश व त्यांचे कपडे धुणे व इस्त्री मारणे व त्यांचे चप्पल असो किंवा त्यांचे बूट असो ते पॉलिश करून देणे अशी सेवा त्या संघटनेच्या माध्यमातून दिली जाते। गेल्या 7-8 वर्षापासून महानगरपालिकेच्या माध्यमातून या मंडपची सोय केली जाते, टेबल खुर्ची सोय केली जाते, पण कुठेही वर्गणी न मागता अखंडपणे ही सेवा आम्ही या संस्थेमार्फत करतो। पंढरपूरची वारी करणारा वारकरी हा कायमच भजनात दंग असतो। टाळ, चिपळ्या, मृदुंग, पेटी, तबला आणि वीणा ही खरं तर भजनाची मुख्य आभूषणे आहेत। याच भजनी साहित्यांची खरेदी प्रत्येक वर्षी आषाढीला पंढरपुरात होत असते। या दरम्यान यंदाच्या आषाढीत वेगवेगळ्या वाद्यांची साहित्य, पखवाज, वीणा वारकरी भक्तांचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे। कर्जत तालुक्यात असणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली पाहायला मिळत असून अखेर पोलीस मित्र संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश कदम यांनी कर्जत तालुक्यातील वासडे खोंड परिसरात असणाऱ्या रस्त्यांची झालेली दुरावस्था पाहून अखेर खड्ड्यात बसून आंदोलन केले आहे। कर्जत तालुक्यातील सर्व नागरिकांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज। आपण आज 30/6/2025 रोजी जे ठिय्या आंदोलन घेतलेले आहे, जे रस्त्यामधील खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे। त्यामागचा उद्देश असा आहे की कर्जत तालुक्यामधले बहुतांश रस्ते खड्डे
खड्ड्याचे साम्राज्य आहे आणि त्या रस्त्यावर वाहन चालकांना वाहन चालवणं कठीण झालेलं आहे। आणि वस्तुस्थिती पाहता मी स्वतः या रस्त्याने ये जा करत असतो। 4 दिवस सतत मी बाईकवर या रस्त्याने ये जा केली तर मला जाणवलं की रात्रीचे व्यवस्थित झोप लागत नव्हती आणि कंबरेचा त्रास, पाठीचा मणक्याचा त्रास आणि अंगदुखी हा मोठ्या प्रमाणात मला जाणवला। त्याच्यामुळे मला राहवलं नाही आणि मग मी ह्या आंदोलनाची दिशा ठरवली आणि आंदोलन अशा पद्धतीने सुरू केलं की कुणालाही म्हणजे अगोदर पत्र दिलं नाही। फक्त तहसीलदार साहेबांना मी कळवलं होतं की सोमवारी मी रस्त्यात बसून रस्त्याच्या खड्ड्यामध्ये बसून हे आंदोलन करणार आहे, कारण कर्जतच्या सर्व रस्त्याची अवस्था खूप खराब झालेली आहे आणि जोपर्यंत सर्व कर्जत तालुक्याचे रस्ते खड्डे मुक्त होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन करणार आहे। आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला माझं फक्त स्टेटस त्यांनी बघितला, म्हणजे या सार्वजनिक विभागाचे वानखेडे साहेब आणि त्यांची सर्व टीम आज या रस्त्यावर आलेली आहे आणि त्यांनी JCB डंपर आणि आता काम सुरू केलेले आणि त्यांनी मला आता निवेदनाच्या नंतर एक विनंतीपत्र दिलेलं आहे की आपण आपलं जे रस्त्यात बसून खड्ड्यात बसून हे आंदोलन करताय ते स्थगित करावं। परंतु मी त्यांच्या पत्राला मी मान्य केलं नाही, कारण माझं निवेदनामध्ये म्हणणं आहे की या दहिवली ते खांडपे ते कोंदुळे ते सांडशी या रस्त्यावरील सर्व रस्ते भरून सर्व रस्ते खड्डेमुक्त करत नाही तोपर्यंत माझं आंदोलन सुरू राहील। त्यामुळे माझं आंदोलन सुरू राहणार आहे। जालना शहरातील दर्गा वेस ते पाणी वेस रस्त्याच्या उद्घाटन झालेलं काम तात्काळ सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले असून या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते। या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन होऊन 1 वर्ष लोटलं तरीही अजून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नसल्याने रस्त्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी एकत्र येत महापालिकेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन केले आहे। दरम्यान महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कामाला सुरुवात करत असल्याचे आश्वासन नागरिकांना दिल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले। दरम्यान 1 तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे पाणीवेस भागात वाहतूक चांगलीच विस्कळीत झाली होती। शेतकऱ्याचा 7/12 कोरा करावा, पीक विमा तात्काळ टाकावा, दुष्काळी अनुदान टाकण्यात यावे, बँकांचे लावलेले होल्ड काढण्यात यावेत या प्रमुख मागण्यांसाठी बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील शिरसोडी या गावातील नागरिकांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात स्थानिक स्मशानभूमीत अन्नत्याग करीत समाधी आंदोलनास सुरुवात केली। या आंदोलनामुळे प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे। आज आम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीत समाधीसाठी बसलेलो आहे, पण आमचं दुर्दैव असं की हे सरकार नेहमी प्रशासनाला समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रकार यांचा चालू असते नेहमी। पण आता गावगाड्यातला शेतकरी हा सुज्ञान झालेला आहे, गावगाड्यातला शेतकऱ्याचा पोरगा सुज्ञान झालेला आहे। आमचा बाप अडण येशील, पण आमचे पोरं आता भगतसिंगाच्या मार्गानं आंदोलनासाठी उतरलेले आहे। आमच्या प्रमुख मागण्या आहे की हा फडणवीस झोपलेला आहे, यानं प्रत्येक गावातल्या सभेमध्ये सांगितलं आहे की आमचा हरिभाऊ निवडून येऊ द्या, आमचा हरिभाऊ निवडून आला की शेतकऱ्याचा 7/12 आम्ही कोरा करू। मग आपला शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू असं म्हटल्यावर आज जवळजवळ 1-2 वर्ष झाले की नाही? हो, 1-2 वर्ष झाले। मग यानं 7/12 कोरा करायला पाहिजे होता। मग आता हे शेतकऱ्याची काय मसनवट्याची वाट पाहू राहिले, काही मसनवट्यात शेतकरी जायला पाहिजे म्हणून त्यातल्या त्यात आमचा हक्काचा पीक विमा दिला नाही। दुष्काळी अनुदान 13,600 मलकापूर नांदुरा तालुक्यात अजून 2-2 हजार शेतकरी बाकी आहे। बँकांच्या खात्याला होल्ड लावलेले आहे शेतकऱ्याचे। म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की हा देश आर्थिक महासत्ता बनवणार, अरे तुम्ही आर्थिक महासत्ता बनवसान कसे? तुम्ही आमच्या या शिरसोडी गावात येऊन पहा। आज रोजी 40 वर्ष झाले, आम्ही 5 वर्ष झाले ग्रामपंचायतमध्ये होतो, आमच्याजवळ 10 औस्या आहे। या नाल्याची आम्ही 10 औस्या दिल्या, अजून एकाही आमदारानं आणि एकाही लोकप्रतिनिधीने याच्याकडे लक्ष दिलं नाही।